फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअस टेन्स एक क्वेश्चन आहे आपल्याला 2 मार्क्ससाठी. क्लास 8, 9, 10 ला येणारा क्वेश्चन आहे. आय रीड अ बुक ॲट 9 PM. या सेंटेन्सला चेंज इनटू फ्युचर कंटिन्युअस टेन्स 2 मार्क्ससाठी कसं सॉल्व करायचं? खूप इझी आहे. ट्रिक वापरायची, सॉल्व करायचं. फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये सब्जेक्ट नंतर विल बी घ्यायचं. सब्जेक्ट आहे आय, इथं घेतलं विल बी. वर्ब आहे आपलं रीड, रीडचं केलं रीडिंग आणि बाकीचं ॲज इट इज लिहून घेतलं. तर झालं आपलं हा फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा सेंटेन्स. इतकं सोपं आहे. हॅलो व्ह्यूअर, वेलकम टू आवर चॅनल इंग्लिश विथ शेख सर. टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट इंग्लिश ग्रामर टेन्सेस. फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअस टेन्स आपल्याला जर माहीत नसेल, त्याच्याबद्दल माहिती नसेल, शिकायचं असेल तर आपण लगेच आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर आपला हा डाऊट कायमचा दूर होणार आहे आणि हा टॉपिक आपल्याला इझिली एक्सप्लेन करणार आहे. एकदम शॉर्ट टाईममध्ये आपल्याला समजून सांगणार आहे. व्हिडिओला एंडिंगपर्यंत बघायचं आहे आणि नवनवीन अशाच ग्रामरच्या सगळ्या इम्पॉर्टंट टॉपिकच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. लक्ष द्यायचं आहे. फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये, फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये भविष्यात एखादी ठराविक वेळ, एखादी क्रिया सुरू असेल तर त्यासाठी हा टेन्स वापरला जातो. एखाद्या ठराविक वेळेमध्ये, भविष्यामध्ये एखादी क्रिया किंवा एखादं कार्य, एखादं काम सुरू असेल हे सांगण्यासाठी या टेन्सचा म्हणजेच फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा वापर केला जातो. फ्युचर कंटिन्युअस टेन्सचे सेंटेन्स ओळखण्यासाठी आपल्याला ही ट्रिक लक्षात ठेवायची. भविष्यात त्यावेळी काय करत असेल, भविष्यात त्यावेळी काय करत असेल हे सांगण्यासाठी या टेन्सचा वापर होतो. उदाहरणार्थ ते क्रिकेट खेळत असतील. पहा, असतील हा शब्द इथे आलेला आहे. असा शब्द जर तुमच्या वाक्यामध्ये येत असेल तर तो तुमचा फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा वाक्य आहे. उदाहरणार्थ मी अभ्यास करत असेल. असतील किंवा असेल अशा प्रकारचे वर्ड्स जर आपल्या वाक्यामध्ये येत असतील तर तो वाक्य आपला फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा वाक्य आहे. एवढं आपल्याला ट्रिक लक्षात ठेवायची आहे. लगेच इकडे बघूया. इथे लक्ष द्यायचं आहे. विल हा जो हेल्पिंग वर्ब आहे, या सगळ्या सब्जेक्ट सोबत आपण विल हा हेल्पिंग वर्ब यूज करू शकतो. हे आपल्याला ट्रिक लक्षात ठेवायची आहे. आय विल, वी विल, यू विल, दे विल, ही विल, शी विल, इट विल, सिंग्युलर नाउन विल, प्लुरल नाउन विल. हे आपल्याला अंडरस्टँडिंग लक्षात ठेवायचं आहे. लगेच बघूया पॉझिटिव्ह सेंटेन्सचा जो स्ट्रक्चर असतो. हे बघा, स्ट्रक्चर माहीत असेल तर आपल्याला कोणताही टॉपिक म्हणजे कोणत्याही टेन्सचा जो टॉपिक आहे तो इझिली आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला स्ट्रक्चर माहीत असणं खूप इम्पॉर्टंट आहे. जसं की पॉझिटिव्ह सेंटेन्सचा हा स्ट्रक्चर आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा. सब्जेक्ट प्लस विल बी प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. हा स्ट्रक्चर आपल्याला लर्न करायचा आहे. हा स्ट्रक्चर जर आपल्याला पाठ असेल तर आपण एकदम इझिली हा पूर्ण टॉपिक सॉल्व करू शकतो. कोणत्याही सेंटेन्सला फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये कन्वर्ट करू शकतो, चेंज करू शकतो. बघायचं आहे. सब्जेक्ट प्लस विल बी प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. हा आहे आपलं पॉझिटिव्ह सेंटेन्सचा स्ट्रक्चर. या स्ट्रक्चरप्रमाणे आपण जो सेंटेन्स तयार केलेला आहे तो आपल्याला सांगतो. दे हा आपला सब्जेक्ट आहे. विल बी या टेन्समध्ये, कंटिन्युअस टेन्समध्ये, फ्युचर कंटिन्युअसमध्ये विल बी हा आपल्याला घ्यावं लागते. हे असेल वाक्यामध्ये तर तो वाक्य आपला फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा वाक्य आहे. दे विल बी प्ले, प्लेला ING लावलं तर प्लेइंग झालं आणि क्रिकेट आपला ऑब्जेक्ट. वरच्या स्ट्रक्चरप्रमाणे हा झाला आपला सेंटेन्स तयार. हा सेंटेन्स फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा सेंटेन्स आहे. दुसरा सेंटेन्स आय विल बी स्टडिंग. हे बघा, वर्ब सोबत ING असेल आणि वाक्यामध्ये विल बी असेल तर तो सेंटेन्स फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा सेंटेन्स आहे. हे आपल्याला कन्फर्म लक्षात ठेवायचं आहे. थर्ड सेंटेन्स शी विल बी कुकिंग. कुकला ING लागलेला आहे. V1 सोबत ING, V1 सोबत ING, विल बी आहे. तिन्ही वाक्यामध्ये या स्ट्रक्चरप्रमाणे तयार झालेले हे वाक्य आहेत. तीनही वाक्य जे आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्सचे वाक्य आहेत.
त्याच्यानंतर ओळख कशी करायची या वाक्याची अजून एक ट्रिक तुम्हाला सांगतो. जर तुमच्या सेंटेन्समध्ये टुमारो ॲट 8 PM असा वर्ड असेल तर तो तुमचा फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा सेंटेन्स आहे. त्याच्यामध्ये जर दिस टाइम टुमारो असं वर्ड तुम्हाला दिसलं, ही लाईन दिसली, तर तो तुमचा फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा सेंटेन्स आहे. ॲट दिस टाइम नेक्स्ट वीक हे सगळे जे तीनही वर्ड्स आहे किंवा ह्या लाईन्स आहेत, ह्या लाईन्स ज्या आहेत वाक्यामध्ये असतील तर तो वाक्य तुमचा फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा वाक्य आहे. फॉर एक्झाम्पल बघा, दिस टाइम टुमारो आय विल बी ट्रॅव्हलिंग. विल बी आहे, वर्ब सोबत ING आहे आणि या ओळख करणारे जे शब्द होते दिस टाइम टुमारो हा शब्द सुद्धा याच्यात आहे. म्हणजेच हा आपला पूर्ण सेंटेन्स जो आहे तो फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा सेंटेन्स आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा इकडे निगेटिव्ह सेंटेन्सचा हा जो स्ट्रक्चर आहे, सब्जेक्ट प्लस विल प्लस नॉट प्लस बी प्लस V1 प्लस ING हा स्ट्रक्चर आहे. पॉझिटिव्हपेक्षा कसं वेगळं आहे तर इथे विल आणि बीच्या मधात नॉट असते निगेटिव्ह सेंटेन्समध्ये, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. इथे बघायचं या स्ट्रक्चरप्रमाणे हा आपण सेंटेन्स तयार आहे. आपलं सब्जेक्ट आहे आय, विल घेतलं, विलच्या नंतर नॉट घेतलं कारण निगेटिव्ह सेंटेन्स आहे, विल नॉट, बी घेतलं, स्लीप V1 आहे आणि त्याच्यासोबत आपण ING ॲड केलं. हा सेंटेन्स जो आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा निगेटिव्ह सेंटेन्स म्हटला जातो. सेकंड सेंटेन्स शी विल नॉट बी स्टडिंग. इथेही आपलं हा निगेटिव्ह सेंटेन्स आहे जो फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा आहे. इथे विल आणि बी याच्या मधात नॉटचा यूज केला जातो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जो की खूप महत्त्वाची आहे. हे लक्षात ठेवायचं का फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये विल नॉट हा यूज केला जातो निगेटिव्ह सेंटेन्समध्ये, पण विल नॉटचा शॉर्ट फॉर्म काय होते हे पण आपल्याला माहीत पाहिजे. विल नॉटचा शॉर्ट फॉर्म होते वॉन्ट. हा शब्द जर तुम्हाला वाक्यामध्ये दिसत असेल तर तोही तुमचा फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा सेंटेन्स आहे. कारण वॉन्ट जे आहे विल प्लस नॉटचा शॉर्ट फॉर्म आहे, संक्षिप्त रूप आहे. एक्झाम्पल बघा, आय वॉन्ट बी स्लीपिंग. आय हा आपला सब्जेक्ट आहे, विल नॉटचं शॉर्ट फॉर्म वॉन्ट आहे, इथे बी घेतलं आणि स्लीप V1 आहे त्याला ING ॲड केलं. हा सेंटेन्स सुद्धा आपला फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा वाक्य आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. क्वेश्चन सेंटेन्स कसे असतात हे आपल्याला बघायचं. त्याचं स्ट्रक्चर आहे बघा, स्ट्रक्चर खूप महत्त्वाचं असते. विल प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस V1 प्लस ING. इथे आहे ना क्वेश्चन सेंटेन्समध्ये विल हा हेल्पिंग वर्ब स्टार्टिंगला असतो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. विल प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस V1 प्लस ING या स्ट्रक्चरप्रमाणे हा सेंटेन्स आहे जो की क्वेश्चन सेंटेन्स आहे. विल यू बी स्टडिंग हा एक सेंटेन्स आहे. विल दे बी प्लेइंग हे आपलं एक सेंटेन्स आहे जो की क्वेश्चन सेंटेन्स आहे, फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा सेंटेन्स याला आपण म्हणणार आहे. आता तुमची टेस्ट द्यायची आहे. तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये या सगळ्या क्वेश्चनचा आन्सर द्यायचा आहे आणि हे जे क्वेश्चन आहे तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये येते, 8, 9, 10च्या एक्झाममध्ये सुद्धा येते आणि याला मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आणि तुम्हाला याचे आन्सर मला सांगायचे आहे, कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. क्वेश्चन नंबर 1 आहे बघा आपलं, टुमारो ॲट 9 PM आय फिल इन द ब्लँक इंग्लिश. आता इथे ऑप्शन ए आहे स्टडी, ऑप्शन बी आहे विल स्टडी आणि ऑप्शन सी आहे विल बी स्टडिंग. तर इथे ए ऑप्शन लिहिसाल, बी लिहिसाल की सी लिहिसाल, या फिलिंग द ब्लँकमध्ये आपण काय टाकणार आहे हे कमेंट बॉक्समध्ये आन्सर करायचं आहे. सेकंड क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन नंबर 2, चेंज इनटू फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आता फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये चेंज करायचं आहे दिलेला वाक्य काय, आय रीड अ बुक 9 PM टुमारो. हा सध्या फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा सेंटेन्स नाही आहे, याला आपल्याला चेंज करायचं आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये. मग याचा आन्सर लिहायचा असेल तर आपल्याला पॉझिटिव्ह सेंटेन्सचा स्ट्रक्चर माहीत पाहिजे. मग स्ट्रक्चर काय आहे, सब्जेक्ट प्लस विल बी प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. तर हा स्ट्रक्चर आपण दिलेला आहे इथे आणि तुम्हाला शिकवलेलं आहे. या स्ट्रक्चरचा यूज करा आणि वरचा सेंटेन्स जो आहे त्याचा आन्सर इथे राईट करायचा आहे. कमेंट बॉक्समध्ये आन्सर आम्हाला शेअर करायचा आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3,
मेक निगेटिव्ह असाही तुम्हाला क्वेश्चन येतो बोर्ड एक्झाममध्ये की सध्या हा सेंटेन्स फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा आहे पण तो पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, त्याला मेक निगेटिव्ह म्हणजेच त्याला निगेटिव्ह बनवायचं आहे. तर निगेटिव्ह करण्यासाठी या सेंटेन्सला रीड करावं लागेल. ही विल बी अटेंडिंग द मीटिंग. या सेंटेन्सला निगेटिव्ह करायचं आहे. याचं निगेटिव्ह सेंटेन्सचा जो स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस विल नॉट प्लस बी प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट, या स्ट्रक्चरला यूज करून तुम्ही या वरच्या सेंटेन्सला निगेटिव्हमध्ये चेंज करायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये आन्सर मला सांगायचं आहे. मी हे क्वेश्चन आपल्याला याच्यासाठी सांगितलेले आहे की अशा पद्धतीचे क्वेश्चन आपल्याला या टेन्सवर येतात, तिथे आपल्याला कन्फ्युजन व्हायला नको, म्हणून आपण हे व्यवस्थित क्वेश्चन बघायचे आहेत आणि याचे आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करायचे आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.